फायदा आहे की नाही याच्यामध्ये? हो, खूप खूप फायदा. म्हणजे भाजीच्या मुद्दलसाठी पैसे मिळाले आणि त्याचे 500-600 रुपये वाढले आणि ते रोजचे 2000 आहेत पण रोज 200 रुपये मिळतात. तर 30 रुपये म्हणजे 30 दिवसाचे किती झाले? 6,000 रुपये मिळतात एक्स्ट्रा. म्हणजे एका महिन्याला तुम्हाला 6-7 हजार रुपयाचं जास्त इन्कम तयार झालं याच्यातून. म्हणजे 1,500 नाही आहे हे, फक्त तुमचे असलेले पैसे आणि हे पैसे दोन्ही मिळून जर भाजी घेतली तर तुमचं दुकान मोठं होईल. असं वापरायचं. ताईंच्या आशीर्वादामुळे, ताईंची कृपा होती, सरकारने काढलं, सरकारने योजना काढली, पण त्यांनी मार्गदर्शन केलं. कारण मी अशिक्षित आहे दादा, गलोगली गाडा ओढते. हे किती मोठं काम करताय तुम्ही. अहो अक्षरशः घाम येतो. नाही तेव्हा मुद्दल निघत नाही दादा, निघत नाही. नाही तेव्हा मुद्दल निघत नाही. जर नाही कोणी घेतलं वाया जातो, तेवढं भांडवल आपलं अटकून जातं. असं पण होतं. भांडवल कधी व्याजाने घ्यायची गरज पडली का? मग भरपूर घेतली. किती व्याज लागतं? तर 5च्या भावाचे पैसे. 5च्या भावाचे. बघा, म्हणजे 1000 रुपये घेतले तर तुम्हाला 50 रुपये द्यायचेच आहे, काही झालं तरी 1050 द्यायचे. म्हणजे किती नुकसान आहे. काय करता. आणि त्याच्यापेक्षा हे 1,500 रुपये तुम्हाला बिनव्याजी आपले स्वतःचे मिळाले. म्हणजे आणि ते 1,500 रुपये जर महिनाभर फिरवले तर तुम्हाला 6-7 हजार रुपये उत्पन्न मिळेल. याच्यासाठी दिलेत. त्यांचे खूप. आणि लोक काय म्हणतात की आम्हाला नाही गरज तुमच्या 1,500ची. किती काय लोक आहेत. अहो मी देवासारखी वाट पाहत होती. रोज त्यांना सांगायची बघा ना मोबाईल मध्ये, अहो बघा ना मोबाईल मध्ये, कारण त्यांचा नंबर दिलाय ना, बघा ना. अशी रोज पोरांना सांगायची बघा ना. मला कळत नाही, मी अशिक्षित आहे, 3.5वी शिकली आहे दादा. पण सही वगैरे येते. पैसे काढता येतात ना बँकेतून म्हणजे तुम्हाला? नाही, पोरांना आपल्या फडणवीस साहेबांनी केलं ते. हो, त्यांचे तर कोटी कोटी प्रणाम करते मी त्यांना. खरोखर त्यांचे खूप आभारी आहे. तुमचा असं व्यवसाय करणाऱ्यांसाठी ज्यांना उत्पन्न नाही अजून जर काही योजना निघाल्या तर सांगा आमच्यासारख्या. आपलं कारण त्यासाठी सांगा काही निघालं, कारण आमच्यासारख्याला माहित राहत नाही. मी शिकलेली नाही, त्याच्यामुळे मला कोणी सांगत नाही.